बदलापुर की घटना दोषी व्यक्ति के मानसिक विकार का परिचय देता है। इसमें स्कूल संचालक का कोई दोष नहीं है। राज्य सरकार कार्रवाई कर रही है। ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन जलगांव में मीडिया से बात कर रहे थे, तब उन्होंने ये बात कही। साथ ही मीडिया ने संजय राउत पर पूछे गए सवाल पर महाजन ने तीखी प्रतिक्रिया दी और संजय राउत की जमकर आलोचना भी की। चांगलं ना, आणि आवश्यकता आहे या शाळांमध्ये सगळे CCTV बसले पाहिजेत। त्या म्हणजे अशा घटना घडताच कामा नये आणि अशा घटना जर थांबवायची असतील तर हे तर एक प्रभावी साधन आहे की तिथे CCTV बसले पाहिजे आणि त्याच्यावर निगराणी सगळ्यांची असली पाहिजे। त्याशिवाय या घटनांना आपण थांबवू शकणार नाही। पण तरी विकृती ही जी आहे ना मनुष्याच्या मनातली, ही सुद्धा दूर झाली पाहिजे। एखादा विकृत माणूस असेल, तो कॅमेरा असेल नसेल, त्याला लाजच सोडलेली असेल त्यांनी, तर काही करू शकतो। आणि म्हणून मला वाटतं यासाठी जे काही करण्यासारखं आहे म्हणजे शाळेचं प्रशासन असेल, त्यांना सूचना द्यायच्या असतील, त्यांना काही सांगायचं असेल, कॅमेरे बसवायचे असतील, अजून काय गार्ड असतील ते वाढवायचे असतील, त्या संदर्भामध्ये शासन निर्णय घेईल आणि मला वाटतं त्याची अंमलबजावणी लवकरच होईल। आता काय बोलावं मी यांच्याबद्दल, राऊतांबद्दल काय बोलावं, या सुषमा अंधारेताईंबद्दल काय बोलावं, न बोललेलंच बरं। त्यांना उठता बसता फक्त आता सत्ताधारी दिसतो आहे, कारण आता चित्र बदललेलं आहे। त्यांचे पाय गालची वाळू तर घसरलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे आता त्यांनाही कळायला लागलेलं आता काय होईल काय नाही, आणि म्हणून वाटेल तसे बेछूट आरोप ते त्या ठिकाणी करतायत। याच्या दौऱ्यामुळे हे झालं, त्याच्या दौऱ्यामुळे आता या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये केस टाकलेली आहे। तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलेलं आहे, ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे। उज्ज्वल निकमांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शाळेचा जो स्टाफ होता, हेडमास्टर आणि 2 कर्मचारी, त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे। मला असं वाटतं की जे मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण करण्यात आलेल्या आहे, सगळ्या पूर्ण करण्यात आलेल्या आहे। तर त्यामुळे मला असं वाटतं कोणाला पाठीशी घालण्याचा आणि एवढ्या म्हणजे इतकी वाईट घटना आहे की आपण शब्दामध्ये तुला तिचं हे करू शकत नाही। आणि अशा घटनेच्या मागे कोणाला लपवायचं, ही कोणाची शाळा आहे त्याची लपवाछपी करायची, त्याला वाचवायचं आहे, असं होऊ शकत नाही।